प्रेमसंबंधातून तरुणाचा खून झाल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी दोघे संशयित अटक आहे। प्रेमसंबंधातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे। सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मृत तरुणाच्या प्रेम प्रकरणातून सूड घेण्यासाठी ही हत्या केल्याचं तपासात समोर आलंय। ही घटना 30 मे रोजी सायंकाळी नगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारातील हॉटेल रायबा समोर घडली। आदेश घोरपडे हा तरुण आणि त्याचा मित्र मोहित निमसे दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपनं जोरदार धडक दिल्याने घोरपडे याचा मृत्यू झाला होता। मोहित निमसे यानं या प्रकरणी 2 जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता। त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता ही हत्या असल्याचं निष्पन्न झालं। याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितलं की आदेश घोरपडे याचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते। मात्र तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवलं होतं। याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्यानं मोहित निमसे आणि इतर 4 मित्रांसह 30 मे रोजी दादेगाव गाठलं। तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला। वादानंतर घोरपडे आणि निमसे दुचाकीवरून पळून आले तर त्यांचे इतर मित्र 4 चाकीनं परतले। यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला। दरम्यान घोरपडे आणि निमसे हे टाकळी काझी शिवारातून जात असताना पिकअप वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत घोरपडे जागीच ठार झाला। तर हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून या प्रकरणी पोलिसांनी विश्वजित पोटे आणि संकेत बंडाले यांना अटक केली आहे। त्यांची चौकशी सुरू असून आणखी 4 जणांचा या कटात सहभाग असल्याचं समोर आलंय। तर त्या 4 जणांचाही शोध सुरू असल्याचं गीते यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।